नमस्कार. अर्थवेदच्या या आणखी एका नवीन भागामध्ये मी प्राध्यापक किशोर सुतार, अर्थशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आपण IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम या अर्थशास्त्रावर आधारित असणाऱ्या विषयावरील एक सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधील एक पहिलं लेक्चर, एक पहिला व्हिडिओ आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये प्राचीन बेबिलोनियन आणि मेसोपोटेमियन अर्थरचना कशी होती, तिथली करपद्धती कशी होती याचा आपण आढावा घेतलेला होता, याची आपण माहिती घेतलेली होती. त्याच अर्थरचनेमधील प्राचीन आर्थिक विचारांमधील पुढचा भाग आज आपण बघणार आहेत. ते म्हणजे आजवर आपण पिरॅमिड्सच्या बाबतीमध्ये ज्या एका संस्कृतीचं, ज्या एका देशाचं सातत्याने नाव ऐकत आलेलं आहे, मात्र त्या देशामध्ये जसे पिरॅमिड्स आहेत, त्या देशामध्ये जशी कला, क्रीडा, संस्कृती प्राचीन काळामध्ये विकसित झाली, तसंच एक अर्थव्यवस्था म्हणून सुद्धा तो देश किती पुढं होता, ती संस्कृती किती पुढं होती, किती प्रगल्भ होती, याच्याकडे मात्र आपण जेवढं लक्ष द्यायला हवं होतं, त्याचा जेवढा साकल्याने अभ्यास व्हायला हवा होता तेवढा मात्र कधी झाला नाही, केला गेला नाही. म्हणूनच आज आपण त्या प्राचीन इजिप्त म्हणजे इजिप्शियन संस्कृतीमधील अर्थरचना कशी होती, कररचना कशी होती, की ज्या करपद्धतीवरती आजची आधुनिक करपद्धतीसुद्धा उभा असलेली आपल्याला बघायला मिळते. चला तर मित्र, आपण बघूयात की प्राचीन इजिप्शियन करपद्धती अर्थरचना कशी होती. मित्र, आजपासून इसवी सन 5000 ते इसवी सन 640, इसवी सन पूर्व 640 या इसवी सन पूर्व काळामध्ये आजचा जो उत्तर आफ्रिका खंड आहे, त्या उत्तर आफ्रिका खंडातील अगदी ईशान्येकडील भागामध्ये नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये ही संस्कृती वसलेली आपल्याला बघायला मिळते. या ईशान्य आफ्रिकेतील अगदी उत्तरेकडच्या पहिल्या प्रपातापासून ते त्रिभुज प्रदेशापर्यंत नाईलचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ही संस्कृती पसरलेली आपल्याला बघायला मिळते. ही जी प्राचीन संस्कृती या त्रिभुज प्रदेशामध्ये वसली, त्या त्रिभुज प्रदेशाला टा केमेट या नावाने ग्रीक भाषेमध्ये, रोमन भाषेमध्ये ओळखलं जातं. हा जो टा केमेट प्रदेश होता, त्या प्रदेशामध्ये सातत्याने नाईल नदीवरती जे पूर यायचे आणि त्या पुरामुळे जी माती, जी मृदा, जो गाळ वाहून यायचा आणि तो त्या सखल त्रिभुज प्रदेशामध्ये साचत राहायचा आणि तो साचत गेल्यामुळं त्या ठिकाणी जी काही काळी कसदार जमीन तयार झाली, तिला काळी जमीन, काळी शेती म्हणून टा केमेट या नावाने ओळखलं जायचं. आणि हा जो सगळा प्रदेश आहे तो या ग्रीक शब्दातून म्हणजे हिक्कुपताह या ग्रीक शब्दातून इजिप्त या शब्दाचा जन्म झाला. म्हणजे मूळ ग्रीक भाषेतून त्याचा उदय किंवा त्याचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. या इजिप्त संस्कृतीमध्ये हजारो राजघराण्यांनी आपली राज्य परंपरा निर्माण केलेली आपल्याला बघायला मिळते. तिथं राजाला सूर्याचा पुत्र किंवा सूर्यदेवतेचा प्रतिनिधी असं मानलं जायचं आणि त्यांना फेरो या नावाने त्यांचा उल्लेख केला जायचा. तर ही जी इजिप्तची प्राचीन संस्कृती होती, ती पहिल्यांदा तिचे आपण अर्थरचनेमधले महत्त्वाचे दुवे कोणकोणते आहेत ते बघूयात. त्यामध्ये पहिल्यांदा येतं आहे की त्यांची जी सगळी अर्थरचना होती ती कृषीप्रधान, ॲग्रो बेस्ड होती. कारण मुळात ती पूर्णपणे नाईलच्या पाण्यावर आणि नाईलवर सातत्याने जे पूर येत होते आणि त्या पुरातून जो गाळ वाहून यायचा आणि तो त्यांच्या सखल भागामध्ये साचत होता आणि त्यातून जे एक सुपीक जमीन त्या टा केमेट या त्रिभुज प्रदेशामध्ये निर्माण होत होती, त्याच्यावरती त्यांची सर्व कृषी संस्कृती, त्यांचं कृषीचं अर्थकारण निर्माण झालेलं होतं. आणि त्यावेळेचं अर्थगणित असं होतं की सर्व प्रकारची अन्नधान्य, फळभाज्या, फुले आणि मसाल्याचे पदार्थ
हे इजिप्तच्या त्रिभुज प्रदेशामध्ये उत्पादित होत होते. त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योगसुद्धा च्या अनेक औद्योगिक शहरांमध्ये तयार होत होते आणि तो सगळा कच्चा आणि पक्का माल आफ्रिकन असेल, युरोप असेल आणि एशिया खंडामध्ये व्यापारी पद्धतीने निर्यात केला जायचा आणि त्यातून फार मोठा निधी हा या मधील व्यापाऱ्यांना मिळत होता. त्यातून इजिप्त म्हणजे 4 प्रकारचे वर्ण आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. जसं की आज आपण अर्थव्यवस्थेमध्ये प्रायमरी सेक्टर बघतो, द्वितीय सेक्टर बघतो आणि थर्ड सेक्टर बघतो. तसं त्या काळामध्ये पहिला जो एक मोठा वर्ग होता तो म्हणजे फेरो राजघराणं, त्यांचे सर्व राजपरिवार, त्यांचे सर्व वजीर आणि सगळे उमराव, हा एक फार मोठा वर्ग होता. त्यानंतरचा दुसरा वर्ग होता तो धर्मगुरूंचा होता. तिसरा वर्ग होता तो पुजाऱ्यांचा आणि चौथा वर्ग होता तो गुलामांचा. इजिप्तियन संस्कृतीमध्ये मंदिर, टेम्पल्स यांना खूप महत्त्व होतं आणि मंदिर ही एक अशी व्यवस्था होती की ज्या व्यवस्थेच्या थ्रू राज्यकारभार संनियंत्रण करण्याचे एक मीडियम म्हणून त्यावेळी त्याच्याकडं बघितलं जायचं. अशी एकूण अर्थरचना असलेली बघायला मिळते. यामध्ये सैन्याचे सगळे अधिकारी हे मुख्यत्वे राजघराण्यातले असायचे. सगळे जे धर्मगुरू असायचे, पुरोहित असायचे, ते धर्माच्या रूढी, प्रथा, परंपरा हे सुनिश्चित करायचे आणि त्याला राजकारणाची आणि अर्थकारणाची मोठ्या प्रमाणावर जोड असायची आणि हे सगळं करून घेण्याचं काम मंदिरांच्या थ्रू पुजाऱ्यांकडून करून घेतलं जायचं आणि सर्व प्रकारच्या चतुर्थ श्रेणीची कामं ही गुलामांकडून करून घेतली जायची. आता हे जे आर्थिकदृष्ट्या बलशाली साम्राज्याची निर्मिती केली गेली, त्या साम्राज्याच्या उत्पन्नाचा म्हणजे पब्लिक रेव्हेन्यूचा सर्वात मोठा जो भाग होता तो कर संकलन, कर महसूल हा होता. एकूण करामध्ये 9 प्रकारचे कर त्यांच्याकडं गोळा केले जात होते. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कर ते घेत होते, तर पहिला कर हा होता तो जमिनीवरचा कर. मग ती जमीन असो किंवा तुमची राहत्या घराची जमीन असो किंवा एखादा व्यवसाय उद्योग तुम्ही करत असाल तर त्या प्रत्येक जमिनीच्या व्यावसायिक वापराकरता कर भरावा लागत होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट मध्ये तुम्ही शेती करा, शेती संलग्न व्यवसाय करा किंवा एखादे छोटे मोठे उद्योग करा, जमिनीच्या वापराबद्दल तुम्हाला कर हा द्यावाच लागत होता. त्याचं महत्त्वाचं कारण होतं की इजिप्तमधील जमिनी ही खूप सुपीक होती आणि त्या सुपीक जमिनीच्या वापराबद्दलचा मोबदला हा राजाला द्यावा लागत होता. कारण त्यांची धारणा अशी होती की संपूर्ण जमिनीचा मालक देवाचा प्रतिनिधी म्हणून राजा होता आणि तो तुम्हाला जमीन वापरण्याचे हक्क देतो. त्या हक्काचा मोबदला म्हणून तुम्ही जमिनीवरती कर द्यायचा, ही एक प्रथा होती. त्यानंतरचा कर होता की प्रति व्यक्ती कर द्यावा लागत होता इजिप्तमध्ये, पर पर्सन. मग घरामध्ये वृद्ध माणसं असतील, बालकं असतील, स्त्रिया असतील, करती माणसं असतील, आज जसं रेशन कार्डवरती किती लोक आहेत ते तसं युनिट ठरवून तुम्हाला सरकारच्या सगळ्या सोयी दिल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती त्या देशातील सर्व साधनसंपत्तीचा उपभोग घेतात म्हणून त्यांनी कर सरकारला टॅक्स पे करायचा. ही प्रति व्यक्ती पर मानसी किंवा दरडोई कर आकारणीची पद्धत त्या काळामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. सर्व प्रकारचे व्यवसाय, कारण त्या काळातले व्यवसाय इजिप्तमधले, ती संस्कृती इतकी प्रगल्भ होती किंवा इतकी पुढारलेली होती की त्या काळचे व्यवसाय हे उदरनिर्वाहापुरते नव्हते, लाईव्हलीहूड पूर्ण करेल असे नव्हते, तर ते व्यावसायिक तत्वावरती केले जायचे. कारण तोपर्यंत इजिप्तमध्ये मातीकामातून कलाकुसरीची भांडी बनवणं, जीवनोपयोगी वस्तू बनवणं, लाकडापासून कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, धातूंचा शोध इजिप्तमध्ये लागलेला होता. कारण पुरातत्व उत्खननामध्ये इजिप्शियन लोकांनी वापरलेले पत्रे, तांबे, लोखंड, सोने, चांदी यांचे अनेक पुरावे, हत्यारं असतील, अवजारं असतील, दागिनं असतील, वस्तू असतील, हे सगळं सापडलेलं आहे आणि त्याचा व्यावसायिक उत्पादन आणि वापर
हा त्या काळात होत होता. त्यामुळे असे जे सगळे व्यवसाय होते त्या व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात होता. सर्व प्रकारची वेल्थ संपत्ती त्या संपत्तीवरती, ही संपत्ती मुळातच उच्चभ्रू लोक, राजे रजवाडे, सरकार दरकदार यांच्याकडं होती आणि त्याच्यावरती संपत्ती कर, वेल्थ टॅक्स हा त्या काळामध्ये आकारला जात होता, की जो एकूण तुमच्याकडं असणाऱ्या वेल्थच्या 5 ते 10% द्यावा लागत होता. शेतीवरचा कर हा 10 ते 20% द्यावा लागत होता. एकूण व्यावसायिक कर हा 10 ते 15% भरावा लागत होता. प्रतिव्यक्ती दिला जाणारा कर हा त्या एकूण कुटुंबाची वार्षिक मिळकत, त्यांचा समाजातला दर्जा याच्यावरती मोठ्या प्रमाणावर ठरत असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर जेवढ्या की ॲसिड तुमच्याकडे असेल, मालमत्ता जेवढी असेल, एखादं कुटुंब किंवा एखादी व्यक्ती जेवढी मालमत्ता धारण करत असेल, मग याच्यामध्ये त्यांच्याकडं असणारी स्थावर आणि जंगम मालमत्ता, ज्याच्यामध्ये घर, जमीन, शेतीवाडी याचा उल्लेख होत होता. आणि जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्याकडं किती जनावरं आहेत, दुभत्या गायी आहेत, किती झाडं आहेत त्यांच्याकडं, किती अवजार आहेत आणि किती नोकर चाकर किंवा गुलाम आहेत, याच्यावरती ती जंगम मालमत्ता मोजली जायची आणि त्याच्यावरती कर आकारले जात होते. त्यानंतर पशुधन की जे उत्पादक आहे त्याची वेगळी गणना करून त्याच्यावरती उपकर, सब टॅक्ससुद्धा त्या काळामध्ये बसवले जात होते. सर्व प्रकारचं मायनिंग त्या काळात होत होतं. सोन्या चांदीच्या खाणी तिथं उत्खनन होत होत्या. लोह, पोलाद, तांबे यांचं उत्पादन होत होतं आणि त्यांचं शुद्धीकरण करून त्याचा भांडवली वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत होता. मग असं खाणकाम करणारे जे काही मोठे जमीनदार, व्यापारी असतील, त्यांना एकूण त्या खाण व्यवसायातून जेवढा इन्कम मिळतोय त्या इन्कमच्या काही टक्के भाग हा सरकारमध्ये कर रूपाने जमा करावा लागत होता. त्यानंतर सगळ्या ज्या सीमा होत्या की त्या सीमांमधून राज्याअंतर्गत विविध शहरांमध्ये आणि त्या इजिप्त शहराच्या किंवा देशाच्या बाहेर जो काही व्यापार चालायचा त्या प्रत्येक व्यापारावरती सीमाशुल्क आकारला जात होता. अर्थात हा राज्यांमध्ये सुद्धा किंवा त्यांच्या शहरांमध्ये सुद्धा का होता, कारण एका विशिष्ट शहराची अशी स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था होती आणि आयात जर जास्त प्रमाणात झाली तर त्या शहरातले मूलोद्योग मरतील, मागे पडतील, म्हणून त्यांना एका बाजूला प्रोटेक्शन देणं आणि इतर देशांबरोबर जो व्यापार चालतो त्या व्यापारातून आपल्या देशाला फायदा होत असताना इतरदेशीय उद्योग, डोमेस्टिक इंडस्ट्री ज्या असतील त्यांना धोका न पोहोचवणं या हेतूने सीमाशुल्कसुद्धा त्या काळामध्ये आकारलेला होता. यावरून समजेल की ती संस्कृती टॅक्स सिस्टममध्ये किती पुढे होती आणि टॅक्स सिस्टममध्ये इतके पुढं असेल तर उद्योग, व्यवसाय, व्यापार आणि एकूण नगररचना, शहरीकरण या बाबतीत ते किती पुढारलेले असतील. त्यानंतर मंदिरांवर कर आकारले जात होते. म्हणजे आज आपण एवढे प्रगल्भ आहोत तरी एकूण मंदिरांमध्ये असणारी संपत्ती, तिथं दिलं जाणारं दान आणि एकूण ब्लॅक मनी व्हाईट होत असताना आपण सर्रास बघत असतो. पण त्या काळामध्ये मंदिरांकडे येणारी संपत्ती, मिळणारं दान, दिल्या जाणाऱ्या देणग्या या संपूर्ण संपत्तीवरती विशिष्ट प्रकारचा 5 ते 7% कर आकारला जायचा आणि तो सरकार दरबारी जमा केला जायचा. असे एकूण टॅक्स सिस्टम असलेली आपल्याला बघायला मिळते. हे जे करसंकलन होत होतं ते करसंकलन नोमार्क नावाचा एक अधिकारी की जो एकूण जे पुजारी असतील मंदिरांचे त्यांच्या थ्रू जमा करण्याचं काम करायचा आणि त्याच्यावरती वजीर नावाचा एक उच्चपदस्थ अधिकारी असायचा की तो या सगळ्यांचं नियंत्रण करायचा. त्यानंतर घेर आहा फेरी हा जो राजा होऊन गेला त्या राजांनी इसवी सन 3100 ते 3150 या काळामध्ये एकूण इजिप्शियन टॅक्स सिस्टमची पुनर्रचना, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम केलं. ते टॅक्स सिस्टम अधिकाधिक केंद्रीभूत कशी होईल की जेणेकरून इजिप्त साम्राज्याचं सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राहील
याकरता त्याच्यामध्ये आमूलाग्र अशा सुधारणा केल्या. मग ही सगळी इजिप्शियन कर रचना पाहिल्यानंतर त्यांची स्वतःची अशी काही वैशिष्ट्य असलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये पहिलं हे येईल की एकूण त्यांची जी कर रचना होती ती प्रतिरूपी कर रचना होती. म्हणजे तुम्हाला टॅक्स भरताना तुम्ही कोणत्याही संपत्तीच्या, ॲसिडच्या किंवा वेल्थच्या फॉर्ममध्ये तुम्ही ती भरू शकता. अगदी एखाद्या व्यापाऱ्याजवळ मौल्यवान लाकूड आहे चंदनासारखं किंवा सागासारखं, तर तो सरकारला त्या लाकडाच्या स्वरूपात कर देऊ शकत होता. एखाद्या व्यापाऱ्याचा शंख शिंपल्यांचा व्यापार आहे, तर त्या बदल्यात सुद्धा तो कर देऊ शकतो. एवढी लवचिक इलॅस्टिक कर पद्धती होती, म्हणून तिला प्रतिरूपी कर पद्धती म्हणून तिचं वर्णन केलं जातं. त्याचबरोबर ती एक अंमल असणारी आणि केंद्रीभूत होती. म्हणजे फेरो राजा जो होता त्याचं पूर्णपणे नियंत्रण त्या कर पद्धतीवर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. या अर्थरचनेमधली कर सिस्टीम ही पूर्णपणे एग्रो बेस्ड होती. पूर्णपणे ती शेतीवर आधारित असलेली आपल्याला बघायला मिळते. याच्यातून लक्षात येतं की आज विकसित म्हणवून घेणाऱ्या आपल्या सगळ्या संस्कृत्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी लागतात. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आपल्याला कर आकारता येत नाही, एवढी त्या व्यवसायाची अवस्था खूप बिकट आहे. परंतु त्या प्राचीन संस्कृतीमधली शेती एवढी संपन्न होती की तिच्यावरती सरकार कर आकारत होतं आणि सरकारला सर्वाधिक महसूल देणारं क्षेत्र म्हणून शेती क्षेत्राकडं बघितलं जात होतं. त्यावेळची कररचना ही सर्वसमावेशी होती. म्हणजे उच्चभ्रू लोकांना त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेवरती कर द्यावा लागत होता. अर्थात व्यापार करणारे व्यापारी हे उच्चभ्रू होते, परंतु त्यांना सीमाशुल्क द्यावा लागत होता. मंदिरांमध्ये जे काही देणग्या दिल्या जात असतील त्याच्यावरती सुद्धा कर आकारला जात होता. सोयीस्करतेसारखं तत्त्व त्याच्यामध्ये अंगीकारलं जात होतं. संपत्तीवरती कर हे त्यांचं त्या काळातलं एक वैशिष्ट्य मानावं लागेल, जेणेकरून ज्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे आणि त्या संपत्तीची सीमांत उपयोगिता त्यांची संपलेली आहे, त्यांची सीमांत उपयोगिता वाढावी आणि ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यांच्या सांपत्तिक स्थितीमध्ये वाढ व्हावी आणि त्यांची पैशाची सीमांत उपयोगिता जी खूप आहे त्यांना ती ट्रान्सफर व्हावी, त्यांच्याकडे ती जावी, म्हणून संपत्तीवरती कर ते आकारत होते. त्यानंतर करांमध्ये काही सवलती दिल्या जात होत्या. म्हणजे जे राजे रजवाडे असतील, मोठे व्यापारी असतील, राजे रजवाडे आहेत किंवा मोठे जमीनदार वर्ग आहेत की जे एकूण व्यवस्थेमध्ये मोठी भूमिका पार पाडतात, त्यांना करामधून सवलत होती. कारण त्यांच्यावर जर कर आकारले असते तर एकूण समाजामधले त्यांच्याकडे दिलेले उत्तरदायित्व त्यांनी नीट पार पाडले नसते, ते निरुत्साही झाले असते. म्हणून त्यांना जे उत्पन्न मिळतंय सरकारकडून त्याच्यावर कर नव्हते, मात्र त्यांच्या संपत्तीवर कर होते. असा एकूण खूप तौलनिक अभ्यास त्यांच्या कर पद्धतीमागे असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर करांचं त्यांनी केंद्रीकरण केलेलं होतं. संघराज्य वित्तव्यवस्थेत जसं असतं तसं ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर कराचं जे कोण वाटप होतं ते समाजामध्ये कसं समान करता येईल याकडं त्यांचा कल असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्या प्राचीन इजिप्शियन अर्थरचनेचे हे वैशिष्ट्य पाहत असताना त्याच्या काही मर्यादासुद्धा बघाव्या लागतात. ते म्हणजे अतिश्रीमंत असणाऱ्या वर्गाचं उत्पन्न हे करामधून त्यांनी सूट दिलेली होती. नंबर 2, त्यांची जी एकूण अर्थरचना होती ती प्रामुख्यानं शेतीवरतीच आधारित होती. शेतीतून निर्माण होणारे इतर जे उद्योग होते, व्यवसाय होते, सेवा होते, त्यांच्याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येतं. एकूण राजसत्तेकडं त्यांचं असणारं केंद्रीकरण हे एकूण कर व्यवस्थेचं टोटेलिटेरियन पद्धतीकडं कसं ते घेऊन जाते याचं ते एक फार मोठं निदर्शक होतं. एकूण त्या व्यवस्थेमध्ये मंदिरांचं असणारं महत्त्व, मंदिरांवरती होणारा खर्च, त्यामुळं करामधून जे उत्पन्न सरकारला मिळतंय त्याच्यातून पायाभूत सुविधा निर्माण होण्याऐवजी मंदिरांच्या निर्मितीमध्ये तो पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होत गेला, हे एक आणखी दिसतं. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीवरती कर लादल्यामुळं
जो गुलाम आहे, जो नोकर आहे, नोकर चाकरीचं काम करतोय, जो सामान्य कारागीर आहे, त्यांच्या उत्पन्नाचा फार मोठा भाग करामध्ये जात होता, की जे समन्यायाच्या तत्वाला धरून नव्हतं. असे काही दोष त्या संस्कृतीतील करपद्धतीमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. तरीसुद्धा प्राचीन कालखंडामध्ये म्हणजे 5000 इसवी सन 5000 ते इसवी सन पूर्व 640 या कालखंडामध्ये तब्बल 3000 वर्ष या संस्कृतींनी एक कळसाचा भाग पाहिला, उत्कर्षाचा कळस त्यांनी गाठला. मात्र नंतरच्या काळामध्ये हा देश, ही संस्कृती हळूहळू मागे पडत गेली. त्याचीही महत्त्वाची कारणं आपण लक्षात घेतली पाहिजेत, की जी प्रत्येक देशातल्या संस्कृतीला हे शिकवतील, की अतिशय विकासाच्या शिखरावर, समृद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा ज्या संस्कृतींचं पतन झालं ते कशामुळं झालं. कारण पहिलं महत्त्वाचं की इजिप्तची सगळी आर्थिक वृद्धी, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वृद्धी ही नाईलच्या येणाऱ्या पुरांमुळं, त्या गाळांमुळं सुपीकता जी त्या मातीमध्ये निर्माण झाली, जमिनीचा जो प्रदेश निर्माण झाला त्याच्यावरतीच ती डिपेंड राहिली. परिणामी त्या नदीचा गाळ वाहून आणण्याची क्षमता, त्याची वारंवारता, डेन्सिटी, यामुळे जेवढा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला त्या त्रिभुज प्रदेशाची विकास करून देण्याची क्षमता जेव्हा संपली, एकूण वाढती लोकसंख्या, लोकांच्या गरजा, वाढतं शहरीकरण, वाढतं औद्योगिकीकरण, याच्यातून जेव्हा तो एकट्या नदीपासून मिळणाऱ्या सुपीकतेचा जो फायदा आहे तो पूर्णपणे घेऊन पुढचा वाढीव लागणारा विकास जेव्हा अपुरा पडायला लागला, तेव्हा मात्र ती संस्कृती आर्थिक संकोचाकडं तिचा प्रवास सुरू झाला. मग एकदा का ही क्षमता नाईलच्या गाळाच्या सुपीकतेतून निर्माण होणाऱ्या जमिनीची संपेल आणि नंतर आपल्याला वरकड विकासाची गरज भासेल, तेव्हा नवे पर्याय त्यांच्याकडे नव्हते. नेमकं हेच रोमच्या बाबतीत सुद्धा घडलेलं होतं. रोम ही आर्थिक विकास आणि समृद्धीच्या बाबतीत शिखर कळस गाठलेला होता, परंतु काळानुसार जे नवं पर्व येईल विकासाचं, तेव्हा जेव्हा आपल्या क्षमता वाढवाव्या लागतील तेव्हा त्यांनी त्या वाढवल्या नाहीत. आणि हेच नेमकं ब्रिटनच्या बाबतीत सुद्धा घडलेलं होतं. जागतिक महासत्ता असणारं ब्रिटन पहिल्या महायुद्धानंतर उताराला लागलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ते महासत्तापद अमेरिकेकडे गेलं. कारण बदलत्या अर्थजगताची आव्हानं पेलण्याकरता नवे पर्याय त्यांना उभा करता आले नाही. ते सातत्याने अमेरिका करत गेली आहे 1930च्या दशकापासून आज अखेर. त्यामुळे अमेरिकेला आव्हान देणारे अनेक शक्ती उभ्या राहिल्या. प्रथमतः रशियाच्या रूपात राहिली, नंतर जपानच्या रूपात राहिली, जर्मनीच्या रूपात राहिली, आता चीनच्या रूपात आहे. तरीसुद्धा अमेरिकन संस्कृती, देश हा तेवढ्याच ताकदीनं उभा असलेला आपल्याला बघायला मिळतो. अनेक आर्थिक अरिष्ट, अनेक सामाजिक अधःपतनाचे कालखंड त्यांनी भोगले, परंतु त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, अनेक अराजकतांना सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं. जागतिक अनेक आघाड्यांवर त्यांना हार पत्करावी लागली. आर्थिक अरिष्ट तर अमेरिकेसारखी कुणावरच आजवर आलेली नाहीत, सतत तिथं येत असतात. इजिप्तमधील एकूण अर्थरचना, तिथली कररचना अभ्यासून आपल्याला हेच शिकायचं आहे की एका विशिष्ट कालखंडापुरतं दी बेस्ट असून चालणार नाही. एका विशिष्ट घटकांवरतीच आपलं दी बेस्ट, मग इकॉनॉमीमधलं असेल किंवा कोणत्याही क्षेत्रातलं, ते चालणार नाही. तो दी बेस्ट असण्याचा जो काही आपला पॅटर्न आहे तो सातत्याने कालसुसंगत पद्धतीने समायोजित होत पुढं जात राहिला पाहिजे. जे अमेरिकन संस्कृतीला जमलं ते कदाचित इजिप्त, रोम यांना जमलं असतं तर कदाचित आज ते प्राचीन विकसित संस्कृती म्हणून त्यांचा उल्लेख न करता आजची विकसित संस्कृती म्हणून सुद्धा जगाने त्यांच्याकडे पाहिलं असतं. तर मित्रांनो, आज आपण मेसोपोटेमियम संस्कृतीप्रमाणेच इजिप्शियन संस्कृतीचं अर्थसूत्र, त्यांची कराची तत्त्व पाहिली. पुढच्या भागामध्ये, पुढच्या रविवारी आपण अशाच एका प्राचीनतम संस्कृतीचं अर्थसूत्र आणि त्यांची
आर्थिक सगळी जी काही वाढ आहे, विकास आहे ती पाहू. तोपर्यंत धन्यवाद.